प्रचार संपला, मतदान संपलं, यानंतर सगळे उमेदवार आणि नेते मंडळी रिलॅक्स मूडमध्ये गेलेत। ठाण्याचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाण्यातील मामलेदार मिसळ खाण्याचा आनंद लुटला। यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा ठाणे मतदारसंघातून निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला। त्यांच्याशी संवाद साधले अक्षय भाटकर। निवडणुका लागल्या, महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता संपल्या देखील आहेत। मतदान देखील लागलं, प्रचार झाला, प्रचार संपला, मतदान देखील झालेलं आहे आणि आता उमेदवार थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत। मी सध्या मामलेदार मिसळच्या हॉटेलमध्ये इथे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच मिसळ खाल्ल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आज त्याच ठिकाणी मनसेचे शिलेदार, राज ठाकरेंचे शिलेदार अविनाश जाधव हे देखील मिसळ खाताना आपण बघताय। सर, आज मिसळचा बेत कसा? मला असं वाटतं की मागील 1.5 महिन्यापासून आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक प्रचंड मेहनत करतात। अनेक वेळेला दुपारचं जेवण झालं नाही, रात्रीचं जेवण झालं नाही। सो आज काल रात्री ज्या वेळेला सगळी बैठक संपली त्यावेळेला सगळ्यांचं ठरलं होतं उद्या मिसळ खायला जायची। सो म्हणून मिसळ खायला आलेलो आहे। काल एक्झिट पोल आलेले आहेत। एक्झिट पोलमध्ये अनेक एक्झिट पोल जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसून येत आहेत। काय वाटतं, मनसे या ठिकाणी कुठे असेल? मनसे किंग मेकर असेल का? 100% मनसे किंग मेकर असेल। मला वाटतं की ह्याच्या आधी जेवढे एक्झिट पोल आले ते चुकीचेच ठरलेत। म्हणजे काय नवीन नाही आहे एक्झिट पोल, चुकीचं ठरलं यात लोकांना काही आश्चर्य वाटत नाही। दरवेळेला ते चुकीचेच असतात आणि त्यांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या विरोधातच दरवेळेला निर्णय आलेला। मी तुम्हाला एक सांगतो, 1-2 लाटी चालल्या। एक मराठा लाट जी आहे ती शून्यपणे चालली, ज्या वेळेला गेल्या वेळी ती ओरडून चालली, ह्या वेळेला ती शांतपणे मतदान करताना दिसत होती आणि संध्याकाळी 4 नंतर ती मला जाणवायला लागली। कारण अनेक मराठा समाजातली मुलं ही फोन करत होते, 1 मराठा लाख मराठा मतदान केलं। हे जे चाललंय ना, हा ट्रेंड कुठे गेलाय कळला नाही। सो हा ट्रेंड मतदानाच्या दिवशी चालेल, पण तो एक मराठी तरुणांमधला ट्रेंड मला दिसला। सगळेच उमेदवार जे आहेत ते आता थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत। आता प्रतीक्षा केली जाते ती 23 तारखेची। 23 तारखेला नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।